वेरूळ लेणी जागतिक वारसा संवर्धन सप्ताह सुरू, विविध उपक्रम राबवले, विद्यार्थ्यांकडून स्वच्छता मोहीम पार पाडत वारशाचे महत्त्व अधोरेखित, प्रशासन आणि शिक्षकांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात सुरू. हिंदू सभा रुग्णालय वाचवण्यासाठी घाटकोपरात स्वाक्षरी मोहीम घेत नागरिक मोठ्या संख्येने एकवटले. अनेक वर्ष बंद असलेले रुग्णालय पुन्हा सुरू करण्याची मागणी, कर्मचारी आणि नागरिकांचा आंदोलनातून संताप व्यक्त. माळशेज घाट परिसरात मध्यरात्री बिबट्याचा वावर दिसून आल्यानं वाहन चालकांमध्ये भीती, पर्यटकांना थांबा न घेण्याचे आवाहन, प्रशासनाकडून सुरक्षा उपाययोजनांची मागणी. कापूस वेचताना 2 सख्ख्या जावांचा गळा दाबून खून झाल्यानं माहूर तालुक्यात खळबळ, लुटमारीचा संशय, पोलिसांकडून तपास सुरू, गावात भीतीचे वातावरण पसरले. कल्याण मुरबाड नगर महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम संथ गतीनं सुरू, रस्ता खड्ड्यांनी भरून प्रवाशाचे हाल वाढले, वाहतुकीला मोठा अडथळा, नागरिकांनी तातडीने दुरुस्तीची केली मागणी. दौलताबाद घाटात रात्री बिबट्या दिसून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, परिसरात पूर्वीही हल्ल्याच्या घटना घडल्यानं चिंता वाढली, वन विभागाकडून बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. किसल ते श्री क्षेत्र संगम पायी दिंडीत सरळगाव जिल्हा परिषद गटाच्या इच्छुक उमेदवार अश्विनी खापरे सहभागी होत भक्तांसोबत मार्गक्रमण, दिंडीच्या सांस्कृतिक वातावरणात उत्साह साजरा, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती. सन्मित्र सैनिकी विद्यालयात क्रीडा महोत्सव संपन्न, जिल्हाधिकारी संजय पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस प्रदान, राज्यस्तरावर खेळलेल्या विद्यार्थ्यांनी कौशल्य सादर केले, संघभावना वाढवण्याचा उद्देश यशस्वी. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून अधिकारी कर्मचाऱ्यांना मोडी लिपी प्रशिक्षण देण्यास सुरुवात, जुने दस्तऐवज वाचवण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार, महाविद्यालयाच्या सहकार्यानं उपक्रम राबवला. सातारा जिल्ह्यात भारतीय बौद्ध महासभेची नूतन कार्यकारिणी जाहीर, कुमार सुर्वे यांची अध्यक्षपदी निवड, राज्यस्तरावरील मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र दिले, नव्या टीमकडून संघटन विस्ताराची अपेक्षा. मनसे ठाकरे गटाच्या जागा वाटपाचा लवकरच श्रीगणेशा, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेकडून मनसेला 70 जागा देण्याची तयारी, 125 जागांची यादी तयार असल्याची माहिती समोर. जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजन नगराध्यक्षपदी विजयी, महाविकास आघाडीच्या उमेदवाराने अर्ज माघार घेतल्यानं बिनविरोध निवड, शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मयुरी चव्हाण आणि रेशंता सोनवणेकडून अर्ज मागे घेत भाजपमध्ये प्रवेश. राजूरच्या GS विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय सिलंबन स्पर्धेत दाखवली चमक, मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता, शाळेने गौरव करत आत्मविश्वास वाढवणाऱ्या प्रशिक्षणाची दिली माहिती. देवळाली प्रवरामध्ये अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नगरसेवक आणि 2 नगराध्यक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीला नवी रंगत, तर अंतिम यादी जाहीर करत राजकीय समीकरणे बदलली. भिगवणचे माजी उपसरपंच मुमताज शेख यांनी स्वतःच्या मानधनातील 50% रक्कम कुस्ती विजेत्या विद्यार्थ्यास पारितोषिक म्हणून दिली, गावकऱ्यांकडून कौतुक, तर रोटरी सदस्यांकडूनही अतिरिक्त मदत जाहीर. निवडणुकीच्या तोंडावर संभाजीनगर मनपाकडून 10 रस्त्यांवरील अतिक्रमणावर बुलडोजर, पैठण गेट परिसरात पोलीस बंदोबस्तात पाडकाम सुरू, तक्रारीनंतर मनपाने मोजणी करून दिल्या नोटिसा. मेंढे गावातील घरफोडी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला केली अटक, तपास पथकाने गंगापूरजवळ सापळा रचून केली कारवाई, चोरीस गेलेले सोने दागिने केले हस्तगत. धुळे जिल्ह्यातील दोंडाईची संपूर्ण नगर परिषद बिनविरोध घोषित, विरोधकांनी माघार घेतल्याने भाजपचा दबदबा, जयकुमार रावल यांच्या आई नयन कुंवरताई ठरल्या बिनविरोध नगराध्यक्षा. बीडमध्ये मुंडे धस यांच्या समन्वयाच्या अभावामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ, निवडणुकीत नेतृत्व ठरवताना संघर्ष वाढत असून जातीय समीकरणाचाही फटका बसण्याची शक्यता. सावंतवाडी निवडणुकीत अर्ज माघारीनंतर अपक्ष पोरगावकर यांनी उमेदवारी ठेवल्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली, तर बबलू मिसाळ यांच्या बंडखोरीने शिंदेसेना आणि स्थानिक राजकारणात नवीन तणाव निर्माण.